गीता आणि रावसाहेबांना एकुलता एक मुलगा होता सुनील. त्याला त्यांनी खूपच लाडाकोडात वाढवले होते. सुनील मोठा झाल्यानंतर बँगलोरला जॉब करत होता आणि त्याचे आईवडील गीता आणि रावसाहेब मात्र कोल्हापूरला गावी राहत होते. त्यांचा मुलगा सुनील आणि सून पूनम हे बँगलोरला कामानिमित्त राहत होते. गीताताई सकाळी उठून देवपूजा करून रावसाहेबांसाठी तिने नाश्ता बनवला होता आणि ते दोघे गार्डनमध्ये बसून दोघांनी नाश्ता केला. तेवढ्यातच त्यांच्या मुलाचा फोन आला आणि सकाळी सकाळी रावसाहेबांनी सुनीलला फोन करून आनंदाची बातमी सांगितली की तुम्ही आजीबाबा होणार आहात. ही आनंदाची बातमी ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला. गीताजी आपला मुलगा आणि सुनीने सांगितलेल्या आनंदाच्या बातमीमुळे खूपच खुश झाल्या होत्या. तेव्हा त्यांचे पती रावसाहेब म्हणाले होते, गीता एवढी खुश होऊ नकोस ग. दुरून डोंगर साजरे असतात. ज्या मुलाने तुला त्याच्या लग्नामध्ये आपली आठवण केली नाही आणि आज तो तुला बोलवत आहे, तोही एकटीला. का बरं? त्या दोघांनी मला का बरं बोलवलं नाही? जाऊ देत. तसे मला जरी त्यांनी बोलवलं असतं तरी माझी तिकडे जाण्याची अजिबात इच्छा नाही आहे. रावसाहेब आणि गीताजींचा एक मुलगा सुनील, ज्याला त्यांनी चांगले शिक्षण देऊन त्याचे व्यवस्थित पालनपोषण केलं होतं. तो इंजिनियर झाला आणि बँगलोरमधील एका नामांकित कंपनीत चांगल्या पोस्टवर त्याला नोकरी मिळाली. सुनील आता लहान राहिला नव्हता. तो सक्षम झाला होता. त्यामुळे तो आपले निर्णय स्वतः घेऊ शकत होता. तिथेच त्याच्यासोबत कंपनीत नोकरी करत असणाऱ्या एका मुलीबरोबर त्याची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्याने आई वडिलांना न सांगता गुपचूप लग्नही केलं. आणि जेव्हा त्याच्या लग्नाबद्दल घरी समजले तेव्हा त्याच्या आईबाबांनी आपल्या मुलाच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधला. पण आईबाबांना एका गोष्टीचं खूप वाईट वाटत होते. ते म्हणजे लग्नानंतर त्याने आईबाबांना फोन करणं देखील सोडून दिले आणि 2 वर्ष झाली तरी तो कोल्हापूरला आला नव्हता. जेव्हा आईवडील त्याला स्वतःहून फोन करून कधी येणार म्हणून विचारायचे तेव्हा तो काही ना बहाणा बनवायचा की आता सुट्टी मिळत नाही आहे, नंतर कधीतरी येईल वगैरे वगैरे असं काहीतरी कारणं सांगायचा. मग अचानक एके दिवशी सुनीलने फोन करून आपल्या आईला सांगितले की तू आता लवकरच आजी होणार आहेस. लवकरात लवकर बँगलोरला निघून ये असे सांगितले. शेवटी कितीही झालं तरी ते आईचं मन. आईच असते ती खूप आनंदाने आपल्या मुलासाठी बँगलोरला गेली. तिथे जाऊन पाहिले तर घरामध्ये सुनेचाच दबदबा होता. पूनमला तिच्या सासरच्या लोकांनी आलेलं आवडत नव्हतं. ती सासू-सासऱ्यांना परकं समजत होती. पण तिचे आईवडील जे बँगलोरमध्येच राहत होते त्यांचं आपल्या मुलीकडे सतत येणं जाणं चालू असायचं. त्यामुळे हे तिला चांगलं वाटायचं. पण पूनमला सासू-सासरे नको, पण त्यांचा कमाऊ बेटा पाहिजे होता. कारण तो तिला कोऱ्या करकरीत नोटा द्यायचा आणि कधीच त्याने त्याचा हिशोबही मागितला नाही. तसे तीसुद्धा कमावती होती, पण तिला तिच्या पैशांचा हिशोब कोणी विचारत नव्हती. ती तिचे पैसे जास्त करून आपल्या माहेरच्या लोकांवर खर्च करायची. तिने आपल्या सासूला जणू काही मोलकरीण म्हणूनच आणले होते की तिला जेवायलाही ती व्यवस्थित देत नव्हती आणि मुलगाही तिच्या होला हो करत होता. मायेची त्या मात्र भुकेल्या होत्या. कायमच व्याकुळ असायच्या त्या भुकेने. तरी त्यांचा मुलगा आणि सून तिच्याकडे लक्ष देत नव्हते. असेच बरेच दिवस चालले होते. दिवसेंदिवस कमजोर होत चालल्या होत्या त्या. 2 दिवसापासून त्यांना त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना एकदाही न जेवण विचारलं, न पाणी विचारले. गीताजी जेव्हा त्या दोघांना बाहेर जाताना पाहायच्या तेव्हा त्या आपल्या मुलाला आणि सुनेला खूप आवाज द्यायच्या. पण मुलाचे आणि सुनेचे काळीज जणू दगडाचे बनले होते. त्यांना ठाऊक होते की आपण आईला 2 दिवस झाले अन्न पाणी दिले नाही तर त्रास होत असेल, तरी ते तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. गीताजीचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या घरात काम करणाऱ्या गोपीचं काळीज मात्र फाटायचं. तिला वाईट वाटायचं. त्या म्हणायच्या, मॅडम प्लीज आईंना काहीतरी खायला द्या. नाहीतर जर तुमचे सासरे अचानक इथे आले आणि त्यांना ठाऊक झाले की तुम्ही आईला त्रास देताय तर ते कुणालाही सोडणार नाहीत. असं बोलताना त्याच वेळेस पूनमने गोपीच्या कानशिलात लगावली आणि म्हणाली, तुला किती वेळा सांगितलं आहे की तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे म्हणून. मरू देत त्या म्हातारीला. तिचे ते रोजचंच ते काम आहे ते. ती दिवसभर अशीच ओरडत असते. आणि समजा माझा सासरा तो म्हातारा आला तर जर तू त्याला काही सांगितले तर मी तुला सरळ कामावरून काढून टाकेन. किती मुश्किलीने मी हिला इथून बाहेर काढले होते, पण ती परत इथेच आली मरायला. मला तर असे वाटते की या म्हातारीला आत्ताच्या आता उचलून बाहेर फेकून द्यावे. असे बोलून ती रागाने तिच्या खोलीमध्ये निघून गेली. गोपीला मात्र गीताजींचा त्रास पाहवला नाही आणि तिने डायनिंग टेबलवर असलेले 2 ब्रेडचे स्लाईस गुपचूप घेतले आणि गीताजींना देण्यास गेली.
तिथे जाऊन तो म्हणाला, आई हे पटकन खाऊन घ्या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. बिचारा गीताजी त्या ब्रेडच्या 2 तुकड्यांना पाहून त्याच्यावर तुडून पडल्या. पण अचानक पूनम तिथे आली आणि तिची नजर सासू खात असलेल्या ब्रेडच्या तुकड्यांवर पडली. ब्रेडचे तुकडे पाहून तिला भयंकर राग आला. ती गीताजींच्या खोलीमध्ये गेली आणि तिथे असणाऱ्या गोपीच्या कानात 2 कानशिलात लगावल्या. ती म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली? मी तुला नको म्हणत असताना हिला खायला देण्याची. का खायला दिलं तू त्यांना? आता जा आणि मुकाट्याने तुझे काम कर. गोपी गेल्यानंतर तिने गीताजींच्या हातातील शिल्लक राहिलेला ब्रेडचा तुकडा घेतला आणि डस्टबिनमध्ये टाकला. आणि मग मायाजींच्या गीताजींच्या हाताला पकडून घराबाहेर काढायला लागली. तेव्हा त्या म्हणाल्या, सुनबाई मला घरातून बाहेर काढू नको. अगं मी एकटी कुठे जाऊ? तू सुनीलला सांग, तो मला मुंबईला सोडून येईल. मला इथे तुम्हा दोघांसोबत राहायचं नाही आहे. एवढे बोलून त्यांनी सुनेपासून आपला हात सोडवून घेतला आणि पुन्हा डस्टबिनकडे गेल्या आणि त्यातील ब्रेडचा तुकडा काढून खायला लागल्या. आणि हे सर्व पाहून पूनम हसायला लागली. बिचारी गीताजी काय करणार होत्या? पापी पोटाला परिस्थिती थोडी समजते. तेव्हा अचानक तिथे रावसाहेब आले आणि त्यांना पाहून पूनमच्या पायाखालची जमीन सरकली. तिला समजलेच नाही की तिचे सासरे अचानक कसे आले. त्यांनी जेव्हा आपल्या पत्नीला डस्टबिनजवळ बसून ब्रेड खाताना पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. आपल्या पतीला समोर पाहून गीताजी आपले अश्रू थांबवू शकल्या नाही आणि मग त्या जोरजोराने रडायला लागल्या. तेव्हा पूनम घाबरत म्हणाली, बघा ना बाबा, आईंनी तो शिळा ब्रेड खाऊ नये म्हणून मी डस्टबिनमध्ये फेकून दिला, तर आई त्या डस्टबिनमधून ब्रेड काढून खायला लागले आहेत. आणि आई तुम्ही तर अशा रडत आहात जसे काही तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाहीत. आम्ही तुमच्याकडे लक्ष देत नाही. अहो कालच तर सुनीलने तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवून आणले आहे ना. पूनमला खोटे बोलताना पाहून रावसाहेबांना सहन झाले नाही आणि त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी आधी गीताजींना सांभाळले आणि तडातड आपल्या सुनेच्या 2 कानाशिलात लगावून दिल्या आणि म्हणाले, खबरदार जर आणखी खोटं बोललीस तर, नाहीतर तू आज माझं रौद्ररूप पाहशील. पूनम घाबरून एका बाजूला थांबली. तिला विश्वासच बसत नव्हता की थरथरणारे म्हाताऱ्यांचे हात आज एवढ्या जोरामध्ये तिच्या गाल लाल करतील ते. रावसाहेबांनी जमिनीवर बसलेल्या आपल्या पत्नीला उठवले आणि त्यांच्या हातातून घाण असलेले ब्रेडचे तुकडे फेकून दिले आणि हाताला धरून जवळच्या खुर्चीवर बसवले. त्यांनी त्यांच्या बॅगमधून कलाकंदचा डबा काढून दिला आणि म्हणाले, गीता तुला कलाकंद आवडतो ना? तुला पाहिजे तेवढा खा. आज मी पाहतो तुला खाताना कोण अडवतो ते. तेव्हा पूनम हळू आवाजात बडबडली, म्हातारा बोलत तर असं आहे जसे काही येताना याने कोणता तरी खजिना लुटून आणला आहे. रावसाहेब बाजूच्या खुर्चीवर बसून हसत म्हणाले, बरोबर बोलत आहे सुनबाई, तसेच काहीसे समज. कारण आता काही वेळातच जे वादळ येणार होते त्याबद्दल मुलाला आणि सुनेला जराही भनक नव्हती. काही वेळाने त्यांचा मुलगा सुनील ऑफिसवरून घरी आला आणि त्याच्या वडिलांना पाहून तो सुद्धा चकित झाला, कारण आज ते न कळवता अचानक आले होते. सुनील मग घाबरत म्हणाला, बाबा तुम्ही कधी आलात? चला बरं झालं तुम्ही आलात ते. अहो आई कधीपासून तुमच्याकडे जाण्याचा हट्ट करत होती. सुनील बोलत होता, पण रावसाहेब आपल्या मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कलाकंद खात बसले होते. वडील काही बोलले नाही, त्यामुळे सुनीलला खूप राग आला. तो म्हणाला, बाबा तुम्ही हे काय नाटक लावले आहे? मी कुणाशी बोलतोय? तरी त्याचे बाबा त्याला काही बोलत नव्हते. म्हणून त्याला खूप राग आला आणि तो त्याच्या आईला म्हणाला, आई तू तुझे सामान पॅक कर आणि बाबांसोबत निघून जा इथून. एवढं बोलून सुनीलने स्वतःच्या आईची बॅग भरली आणि तिचे सामान बाहेर आणून ठेवले. पूनम म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. खूप त्रास दिला आहे ह्या म्हातारीने. विचार केला होता की ही गेली तर आमच्या मागचा त्रास कायमचा निघून जाईल, पण इथे तर तिला इकडे बोलावून आम्ही आमच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. रावसाहेबांना मात्र आता अजून अपमान सहन झाला नाही, म्हणून त्यांनी पूनमच्या परत एकदा कानशिलात लगावून दिली आणि म्हणाले, लाज वाटत नाही का तुला एका आईबद्दल असं बोलताना? सासूच्या ठिकाणी तुझी स्वतःची आई असती तर तिलाही असेच बोलली असतीस का तू? इथे शहरात येऊन वडीलधाऱ्या माणसाची कसं बोलायचं हे विसरलीस का? सुनील म्हणाला, बाबा ही काय पद्धत आहे? तुम्ही माझ्या बायकोवर हात कसं काय उचलू शकता? कसं काय तिला मारू शकता तुम्ही? म्हातारा म्हणत तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? असे बोलताच रावसाहेबांनी मुलाच्याही कानशिलात लगावून दिली आणि म्हणाले, येडोळे तुझी बायको तुझ्या आईला कसंही बोलत होती तेव्हा तुझे तोंड शिवले होते का?
आता तुझ्या बायकोची बाजू घेऊन लगेच आलास मला जाब विचारायला? लाज वाटते का तुला? खबरदार, यापुढे मला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केलास तर. तू माझा बाप नाही तर मी तुझा बाप आहे, समजलं का? आणि अजूनही मी समर्थ आहे की माझ्या पत्नीला सांभाळायला, तिची काळजी घ्यायला. मी तिच्या आत्मसन्मानाची रक्षा करू शकेन. अरे म्हातारपण शरीराला आले आहे, पण माझे डोके अजूनही व्यवस्थित आहे. वडिलांचे असे भयानक रूप पाहून मुलगा आणि सून एका बाजूला जाऊन उभे राहिले, शांतपणे जाऊन उभे राहिले. रावसाहेब पत्नीकडे पाहून म्हणाले, आज जर मला गोपीने फोन करून बँगलोरला बोलवले नसते तर माझ्या बायकोची काय अवस्था झाली असती. आणि गीताजी देखील हाच विचार करत होत्या, जर आज माझे पती आले नसते तर मी काही जिवंत राहिले नसते. रावसाहेब आणि गीताजी एकमेकांकडे पाहत होते. त्या दोघांचे डोळे पाण्याने भरले होते. गीताजी मनात म्हणाल्या, आईला त्रास देताना माझ्या मुलाला एकदाही काही कसं वाटलं नाही. रावसाहेब गीताजींना म्हणाले, मी आपल्या परतीचं तिकिटाचं बघतो. त्या म्हणाल्या, ठीक आहे. पण गीताजींच्या मनात खूप सारे विचार यायला लागले की किती मनापासून त्या आपल्या नातवाचं तोंड पाहिला कोल्हापूरहून आल्या होत्या. पण सुनेने विचार करता करता त्या हरवून गेल्या. त्यांना सर्व काही आठवायला लागलं. सुनबाई, माझ्यासोबत असं वागू नकोस. मी तुझं काय बिघडवलं आहे? अगं, मी तुला तुझ्या आईसारखी आहे. मग तू मला तुझ्या बाळाला का हात लावू देत नाहीस? अगं, या बाळावर माझा देखील अधिकार आहे. अगं, तो माझा नातू आहे. आमच्या घराण्याचा वंश आहे तो. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मग असे असेल तर तू मला इथे का बोलावून घेतलंस? तसे तर तू माझ्याकडून तुझ्या बाळाची सर्व कामं करून घेतेस, पण मला माझ्याच नातवाला हात लावून देत नाहीस. असं का? गीताजी आपल्या सुनेला पूनमला विचारतात तेव्हा पूनम म्हणते, खबरदार, जर माझ्या बाळाला तुमच्या घाणेरड्या हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर. तुम्हाला काय वाटतं की मी तुम्हाला बँगलोरला फिरण्यासाठी बोलवलं आहे? मला तुमच्या नातवाला पाहण्यासाठी बोलवलं आहे? तुम्हाला इथे आणण्याचा माझा फक्त एकच हेतू होता की माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस मला जास्तचं काम करायला लागू नये आणि ना मला कोणत्या कामवालीला ठेवून घ्यावे लागेल. आणि तसेही मूल झाल्यानंतरही मला एका कामवालीची गरज तर पडणारच होती. त्यामुळेच तर मी तुम्हाला इथे बोलवलं होतं. तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला इथे बँगलोरला फिरायला किंवा तुझी सेवा करण्यासाठी बोलवून घेतलं आहे का? गीताची सुनेचे बोलणं थक्क होऊन ऐकत होत्या. सून म्हणाली, सासूबाई, तुम्ही दिवसाढवळ्या स्वप्न पाहत नाहीत ना. आता आतमध्ये जा गुपचूप आणि स्वतःचं सामान पॅक करायला घ्या. मला आता तुमची इथे काहीच गरज वाटत नाही आहे. गीताजी म्हणाल्या, सुनबाई, मला तर विश्वासच बसत नाही की तुझ्या या स्वार्थी हेतूमध्ये माझा मुलगा देखील सामील होता. अगं, जरा विचार कर. तुम्हा लोकांमुळे मी माझ्या म्हाताऱ्या नवऱ्याला तिकडे कोल्हापूरमध्ये शेजारच्या लोकांवर विश्वासावर सोडून आले आहे. मागच्या 3 महिन्यांपासून कुणास ठाऊक त्यांची अवस्था कशी झाली असेल ते. आणि ते स्वतःची कशी काळजी घेत असतील मला माहीत नाही आहे. मी तर इथे तुला माझी मुलगी समजून तुझी देखभाल करत होते. पण तुझ्या नजरेत तर लाज तर नाही, पण प्रेमसुद्धा नाही. तेवढ्यात पूनमने सासूचा हात पिरगळला आणि म्हणाली, काय म्हणालात? मला लाज नाही आहे? अगं म्हातारे, जर तुला या घराबाहेर काढले ना तर इथे कुणीही तुला विचारणार नाही. कुणाच्या तरी गाडीखाली येऊन मरून जाशील. उलट माझे आभार मान, मी तुला माझ्या घरामध्ये ठेवून घेतले होते. पण आता मला तुझा काही गरज नाही आहे. कारण आता माझी आई इथे बँगलोरला राहायला आली आहे. त्यामुळे मला या घरामध्ये कोणतेही आउटडेटेड सामान नको आहे. आणि हो, तू तुझ्या लाडक्या मुलाबद्दल बोलत होतीस ना, तर हो, त्याला सर्व काही माहीत आहे. एक लक्षात ठेवा, आज तो तुझा मुलगा नाही तर माझा नवरा आहे. त्यामुळे विसरून जा की तुझा मुलगा एक मुलगा होता. जा आता पटकन तुझे फाटके जुने आणि कपडे बांध आणि जायच्या तयारीला लाग. तेवढ्यात सुनील ऑफिसवरून परत आला आणि त्याला पाहून गीताजी त्याच्याकडे गेल्या आणि त्याच्या हाताला धरून म्हणाल्या, बेटा सुनील, बघ तुझी बायको काय बोलत आहे. माझी सुनबाई काय बोलते माझ्याशी. ती म्हणते की माझा तुझ्या मुलावर काही एक अधिकार नाही आहे. मी त्याला हातसुद्धा लावू शकत नाही. आणि ती म्हणते हे सर्व तुला माहिती आहे आणि तू मला 2 दिवसामध्ये कोल्हापूरला पाठवणार आहेस का? सुनील आपल्या आईला दूर लोटत म्हणाला, आई काय करत आहेस अगं? मी अजून घरात पायही ठेवला नाही की लगेच झाली तुझी किरकिर सुरू. अगं आई, तुझ्या घाणेरड्या हातांनी माझ्या कपड्यांना स्पर्श करू नकोस. हा खूप महागडा शर्ट आहे. तो माझा शर्ट खराब होऊन जाईल. आणि हे बघ, जर मी माझ्या कपड्यांची एवढी काळजी घेतो तर तू
जरा विचार कर, माझा मुलगा तर दुधासारखा पांढरा आहे. मग आई, मला काय म्हणायचं आहे ना ते तुला समजले असेल. तू समजून घेते. त्यामुळे तू माझ्या मुलापासून दूर राहा. आणि हो, तुझे कोल्हापूरला जाण्यासाठीचे परवाच तिकीट काढले आहे. त्यामुळे तुला परवा गावी जावे लागेल. हो, तिथे जाऊन बाबांबरोबर जाऊन कोणत्या तरी वृद्धाश्रमामध्ये राहण्याची व्यवस्था करून घे. कारण कारण तिथले एवढे मोठे घर उगाच तुम्ही दोघांसाठी काय करायचं आहे तुम्हाला? त्यापेक्षा ते घर भाड्याने द्या. तुम्हाला भाड्याचे पैसे तरी मिळतील. आणि हो, आता यापुढे मी तुम्हाला तिकडे पैसे पाठवणार नाही. तू बघतच आहेस की माझा इथला खर्च खूप वाढला आहे. आता तू कोल्हापूरला गेलीस की पूनमला एकटीला घरातील कामे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आधी बाळाला सांभाळण्यासाठी एक आया आणि घरकाम आणि स्वयंपाक करण्यासाठी बाई लावावी लागेल आम्हाला. आणि त्यामुळे आमचा खर्च खूप वाढणार आहे. त्यामुळे आता तू आणि बाबा तुमचं तुम्ही बघून घ्या. तुला इथे आणले होते ते पूनमची देखभाल करण्यासाठी, तिच्या डिलेवरीसाठी आणलं होतं तुला इथे. आता ते तर काम झालं आहे. त्यामुळे तुझ्या आता इथे काही गरज नाही आहे. मुलाचे बोलणे ऐकून गीताजी मनातून कोलमडल्या. त्यांच्या पोटच्या मुलाने त्यांची एवढी मोठी फसवणूक केली आहे. त्यामुळे आणि आपल्या पतीच्या आठवणीमध्ये त्या रडायला लागल्या. अचानक पूनमच्या आवाजाने गीताजी आठवणीतून बाहेर आल्या. पूनम म्हणाले, आता इथे बसून अशाच रडत राहणार आहात का? रात्रीचं जेवण कोण बनवणार आहे? हे बघा, पटकन जेवण बनवा, मला खूप भूक लागली आहे. बिचारी गीताजी लगेच स्वयंपाक खोलीमध्ये गेल्या आणि जेवण बनवायला लागल्या. सुनील पूनमला म्हणाला, पूनम, तू आईला खूपच त्रास देतेस असं वाटत नाही का तुला? अगं, याआधी मी तुला काही बोललो का? एक लक्षात असू दे, कोल्हापूरला आई बाबा राहत असलेले घर जवळजवळ 40 लाख रुपयांचे आहे. तू जर आईला असाच त्रास दिला तर कदाचित आई बाबा आपल्याला प्रॉपर्टीमधून बेदखल करू शकतील. त्यामुळे माझं ऐक, आईशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न कर. एवढा त्रास तिला देऊ नकोस. पुन्हा म्हणाले, सुनील, आज तर तू माझ्या आईची बाजू घेऊन मला बोलत आहेस. तुला माझ्यासोबत राहायचे आहे की तुझ्या आईसोबत? एक लक्षात ठेव, मी कसं वागायचं ते तुम्हाला शिकवू नकोस. जर मी तुझ्या विरुद्ध कंप्लेंट केली तर तुला ठाऊक आहे तुझ्यासोबत काय होईल. सुनील म्हणाल, तू वेडी आहेस का? तुला मी काय बोलते ते तरी कळतंय का? अगं, मी काय बोलतोय आणि तू त्याचा वेगळा अर्थ काढतेस. सुनील पुढे म्हणाला, जर तुझे डोके काम करत नाही तर तुझ्या आईकडून सल्ला घे याबाबत. त्यांना तर खूप जुना एक्सपिरियन्स आहे याबाबत. त्यासुद्धा आपल्या माहेरची सर्व संपत्ती हडप करून बसलेल्या आहेत. पूनमने पटकन आपल्या आईला फोन लावला आणि सुनील काय बोलला ते सगळं सांगितलं. तेव्हा तिची आई म्हणाली, बाळा, जावं बापू बरोबर बोलत आहेत. तू आधी त्या म्हातारीला घोळात घे, तिची खोटी स्तुती कर, तिने बनवलेल्या जेवणाचं कौतुक कर. मी तर म्हणते तू तुझ्या सासूचे हात जोडून माफी माग. आणि तिने तिकडे जाऊन त्या म्हाताऱ्याचे कान भरले तर मग फार अवघड होईल. आज तू बँगलोरमध्ये भाड्याच्या घरात राहत आहेस, पण उद्या तुला स्वतःचं घर घेताना पैशांची गरज लागली तेव्हा तू कोणापुढे हात पसरणार आहेस? तेव्हा तुला तुमचे कोल्हापूरचे घर विकून इकडे बँगलोरमध्ये घर घेऊ शकतास तुम्ही. यावर पूनम म्हणाली, आई, तू बरोबर बोलत आहेस. असे बोलून तिने फोन ठेवला. त्यानंतर पूनम स्वयंपाकघरामध्ये आपल्या सासूकडे गेली आणि म्हणाली, आई, मला माफ करा, मी तुमच्याशी खूप उद्धटपणे वागले. कुणास ठाऊक, पण हे मूल झाल्यानंतर माझ्या स्वभावामध्ये एवढा फरक का पडला आहे? आई, तुम्ही बाहेर जाऊन बसा आणि बाळाकडे लक्ष द्या, तुमच्या नातवाकडे लक्ष द्या. राहिलेली सर्व कामे मी पुन्हा आराम करा, मी करून घेते, तुम्ही आराम करा. आता 2 दिवसानंतर तुम्ही जाणार आहात तेव्हा मी तुम्हाला दुखी करून पाठवणार नाही. गीताजींना सुनेच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले की जी सून मी इथे आल्यापासून माझ्यावर हुकूम गाजवत आली आहे, आज मला ती आराम करायला सांगत आहे. गीताजींना वाटले की बहुतेक त्यांच्या मुलाने तिला समजावले असेल, त्यामुळेच तर सुनेच्या स्वभावामध्ये एवढा बदल झाला. 2 दिवस पूनमने सासूला एकाही कामाला हात लावू दिला नाही. आता पूनम आपल्या बाळाला सासूकडे द्यायची. त्यामुळे गीताजी देखील मागचे सर्व विसरून आनंदी राहू लागल्या. एके दिवशी बाजारात गेल्यानंतर पूनम आपल्या सासूला म्हणाली, आई, मला ऑफिसमध्ये अर्जंट बोलवले आहे. तुम्ही असं करा, इथून ऑटो करून तुम्ही घरी जा. मी बाळाला गोपीजवळ देऊन आली आहे, त्यामुळे तुम्ही घरी जाऊन बाळाला सांभाळा. माझी महत्त्वाची मीटिंग आहे, नाहीतर मी स्वतः तुम्हाला घरी सोडले असते. ही घ्या बॅग, ह्यात पैसे आहेत, ॲटोने घरी जा. एवढं बोलून पूनम तिथून निघून गेली. गीताजींना तिथे सोडून पूनमने सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाली,
आता संध्याकाळी घरी गेल्यावर मला माझ्या मुलाला आधी चांगली आंघोळ घालावी लागेल, कारण सकाळपासून माझा बाळ त्या म्हातारीकडेच होता. आणि मलाही पार्लरला जावे लागेल, कारण तिने मलाही अनेकदा टच केले होते. बरं झालं तिला एकटीला सोडलं. आता रस्त्यावर एकटी भटकत राहील. तिकडे गीताजी रिक्षाने जायचे होते म्हणून पैसे वरती काढून ठेवण्यासाठी त्यांनी बॅग उघडून पाहिली, तर बॅगमध्ये काहीच नव्हतं. रिकामी बॅग पाहून त्या सुन्न झाल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या पुन्हा तिथे जाऊन बसल्या. त्यांना काहीही समजत नव्हतं की आता काय करावं. गीताजींना बाहेर जाऊन बरेच तास झाले होते. जेव्हा खूप रात्र झाली तेव्हा त्यांना भीती वाटू लागली. तेव्हा एक भला माणूस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, आई काय झालंय? मी मगाचपासून पाहतोय तुम्ही फक्त रडत आहात. तेव्हा गीताजी म्हणाल्या, बाळा तू ह्या म्हातारीसाठी काही करू शकशील का? तो म्हणाला, हो बोला ना आई. आई बोला ना बेटा, तू मला माझ्या मुलाच्या घरापर्यंत सोडशील का? माझ्याकडे घराचा पत्ता आहे. तुझे खूप उपकार होतील. मग त्या माणसाने गीताजींना त्यांच्या मुलाच्या घरापर्यंत सोडवले. तेव्हा गीताजींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुला उदंड आयुष्य लाभू दे असा आशीर्वाद दिला. संध्याकाळी जेव्हा मुलगा आणि सून कामावरून परतले तेव्हा गीताजींना घरी आलेले पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले होते. पूनम म्हणाले, आई तुम्ही खूप धीट आहात हो. बरोबर तुम्ही घरी परत आलात. मला वाटले की कुठेतरी वेड्यासारखे भटकत राहतील तुम्ही, पण तुम्ही तर आमचा पिच्छा काही सोडायचा नाही असं ठरवलेलंच दिसत आहे. का गेल्या नाहीत तुम्ही? आम्हाला सुखाने जगू देणार आहात की नाही? तुम्हाला ठाऊक आहे का तुमच्याजवळ आम्हाला किती खर्च होते आहे तुमच्यामुळे आमचा. आता ना तुम्ही गप्प बसून एका कोपऱ्यात राहा. आणि मग त्या दिवसापासून सुनेने सासूवर अत्याचार करायला सुरुवात केली. काही दिवसानंतर मग गीताजी कोल्हापूरला पोहोचल्या. घरी आल्यावर गीताजी रडत म्हणाल्या, सुनीलचे बाबा 4 महिन्यात तुमची ही अवस्था काय झाली आहे? मला माफ करा. मी तुम्हाला सोडून जायला नको होते. जर तुम्ही आला नसतात तर मी कधीच मेले असते. रावसाहेब म्हणाले, आधी तू स्वतःकडे बघ कशी गेली होतीस आणि कशी होऊन परत आली आहेस तू. असं वाटत आहे की कोणीतरी तुझ्या शरीरातील रक्त आणि चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेतला आहे. बरं ठीक आहे. मला सांगा आपला नातू कसा आहे? मी तर त्याला पाहू शकलो नाही तिथे येऊनसुद्धा. पण त्या बाळाने आपले काय बिघडवले आहे? पण तेव्हा मला तुझ्या आत्मसन्मानाशिवाय काहीही दिसत नव्हते. गीता, पण तू बाळाला मांडीवर घेतलं असेल ना? एवढं विचारातच गीताजींचे डोळे भरून आले आणि त्या म्हणाल्या, आता काय सांगू, मी तर त्याला व्यवस्थित पाहिले देखील नाही. एवढ्या महिन्यात मी त्याला फक्त एकदाच 5 मिनिटासाठी मांडीवर घेतलं असेल. तेव्हा रावसाहेब म्हणाले, असे का? तू तर तिथेच त्यांच्यासोबत राहत होतीस ना मग? तेव्हा गीताजींनी रडून सर्व काही हकीकत सांगितली. रावसाहेबांना भयंकर राग आला. ते म्हणाले, त्या दोघांनी तुला एवढी वाईट वागणूक दिली आणि तू मला एका शब्दानं देखील सांगितलं नाहीस. गीताजी म्हणाल्या, काय सांगायचं? मला तुम्हा बाप लेकांमध्ये भांडणं लावायची नव्हती. हे बघा, तुम्ही नाराज होऊ नका आणि त्या दोघांनाही माफ करा. एकुलता एक मुलगा आहे आपला तो. जर तो नाराज झाला तो परत कधी आपल्याकडे येणार नाही, आपला होणार नाही. तेव्हा रावसाहेब म्हणाले, नाही आला तर नाही आला. अशा मुलांपेक्षा आपल्याला मुलंच झालं नसतं तर फार चांगलं झालं असतं. अरे जो मुलगा आपल्या बायकोसमोर आपल्या आईचा अपमान करतो तो मुलगा कसला? जाऊ दे गीता, तू आता आराम कर. त्या रात्री गीताची अशा झोपल्या जसं काही त्या खूप महिन्यांपासून झोपल्याच नव्हत्या. त्या झोपेमध्ये बडबडत होत्या, सुनबाई माझ्यावर अन्याय करू नकोस. सुनबाई माझा हात सोड, मला खूप त्रास होत आहे. हे सर्व त्यांचं बडबडणं ऐकून रावसाहेब खूप दुःखी झाले. असे दिवस करत होते. असेच दिवसामागून दिवस जावत होते. रावसाहेबवरून शांत दिसायचे, पण त्यांच्या मनामध्ये उठलेलं अंतर्द्वंद्व त्यांच्याशी ते लढत होते. एके दिवशी रस्त्याने जात असताना रावसाहेबांना त्यांचा मित्र भेटला. तो म्हणाला, रावसाहेब सुनील कसा आहे? तेव्हा रावसाहेब म्हणाले, सुनील आता इथे येत नाही. तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला, अरे तुम्ही हे काय बोलत आहात? काल तर आमच्या दीपकने सांगितलं की त्याच्या मित्राच्या लग्नाच्या पार्टीमध्ये सुनील आणि त्याची बायको मुलगा सुद्धा आले होते. रावसाहेब, आजकालच्या मुलांना काय झालं आहे? रावसाहेबांना त्यांचं बोलणे ऐकून वाईट वाटले. तो मुलगा कोल्हापूरमध्ये त्याच्या एका मित्राच्या लग्नाला आला होता, पण आईवडिलांना भेटायला आपल्या घरी आला नाही आणि आईवडिलांबद्दल कोणाकडे विचारपूस देखील केली नाही की ते बरे आहेत की नाही. त्यांना हे ऐकून खूप दुःख झालं. पण रावसाहेबांना आता अशा मुलाबरोबर आणि सुनेबरोबर त्यांचा काही संबंध ठेवायचाच नव्हता त्यांच्याशी संबंध. आणि असे दिवस सरले.
2 वर्षानंतर सुनील कोल्हापूरला आला. कारण त्याची नोकरी होती ती त्याच्या कर्मामुळे त्याच्या हातातून सुटली होती. तेव्हा त्याच्या पत्नीने सल्ला दिला की चल आपण कोल्हापूरला जाऊयात आणि तुझ्या बाबांकडून मदत घेऊ. कुणीतरी म्हटलं आहे की वरच्याला सर्व काही ठाऊक असतं, त्यामुळेच तो असं खेळत असतो प्रत्येकाशी. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा वेळ आल्यावर नक्कीच मिळत असते. इकडे सुनील पत्नीला घेऊन कोल्हापूरला पोहोचला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, तू बघशील पूनम, आई मागचे सर्व विसरून आपल्याला जवळ करेल बघ. अगं अडाणे आईवडिलांची हीच तर कमजोरी असते. एवढे बोलून सुनीलने दरवाजा उघडला. दरवाजा वाजवला. दरवाजा उघडल्यानंतर समोर अनोळखी माणूस होता. तेव्हा सुनील म्हणाला, अरे तुम्ही कोण आहात आणि माझे आई बाबा कुठे आहेत? आई कुठे आहेस तू? असे बोलत सुनील आत जायला लागला. असे कसं तुम्ही आमच्या घरामध्ये घुसत आहात आणि तुम्ही कोण आहात जे इथे येऊन आपल्या आईवडिलांना शोधत आहात? हे घर आमचे आहे आणि आम्ही या घराचे मालक आहोत. म्हणून म्हणाले, असे कसं तुम्ही या घराचे मालक असाल? हे घर माझ्या सासू-सासऱ्यांचे आहे. याचा अर्थ हे घर आमचं आहे. तो माणूस म्हणाला, अरे तुम्ही असे का बोलत आहात? तुम्ही मागच्या वर्षी आम्हाला तुमच्याकडून मागच्या वर्षी आम्ही हे घर खरेदी केले आहे. तेव्हा सुनील म्हणाला, अरे असं कसं होऊ शकतं? या घरात तर माझे आईबाबा राहत होते. माझे आईबाबा कुठे गेले? त्यांनी कधी विकले हे घर? ते लोक कुठे गेले आहेत? घराच्या मालकाने सांगितलं, हे बघा, मागच्या वर्षापासून मी हे घर घेतलं आहे. जर तुम्हाला लोकांना काही संशय असेल तर मी तुम्हाला घराची कागदपत्रे दाखवतो. असे म्हणून तो त्याच्या बायकोला म्हणाला, जरा घराची कागदपत्रे घेऊन ये बरं. त्याच्या बायकोने पटकन कपाटातून घराची कागदपत्रे आणून दिली. कागदपत्र आणून ती त्यांनी दाखवली आणि म्हणाले, हे पहा कागदपत्र, आम्ही घर खरेदी केलं आहे. हे कागदपत्र पाहून सांगू शकता तुम्ही? डोक्याला हात लावून तो जमिनीवरच बसला आणि म्हणाला, तर हे घर विकून माझे आईवडील कुठे गेले एवढं तरी मला सांगा. ते म्हणाले, मी तुम्हा दोघांस खूप चांगले ओळखतो आणि तुमच्या वडिलांनी हे घर का विकले हेही मला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही फक्त माहिती करून घ्या. ते इथेच दोघे कुठेतरी आहेत आणि सुरक्षित आहे आणि व्यवस्थित आहेत. आता आपण इथून जाऊ शकता, कारण यापेक्षा जास्त माहिती मी तुम्हाला नाही सांगू शकत. त्यांना काहीही सांगितलं नाही. सुनीलला मग तिथून खाली हात परतावं लागलं. तिथून तो आपल्या बायकोला घेऊन थेट त्याच्या सासरी पोहोचला आणि बायकोला म्हणाला, तुझ्याचमुळे आज 40 लाखांचं घर विकून ते दोघे निघून गेलेत आणि आता आई बाबा कुठे गेलेत कुणास ठाऊक. ते कसे आहेत तेही माहीत नाही आहे. तुम्ही त्यांच्यासोबत चांगले वागले असतास तर आज आपल्याला ही अवस्था भोगावी लागली नसती. पूनम म्हणाली, खबरदार, तुझ्या चुका माझ्यावर लादशील तर तूही तेवढाच दोषी आहेस. अरे मी तर बाहेरून घरात आली होती, पण तू तर त्यांचं रक्त असूनही त्यांच्याशी बेईमान झालास. सर्व चूक तुझीच आहे आणि त्याचा परिणामसुद्धा तूच भोग. काही दिवसांसाठी सुनील पत्नीच्या माहेरी थांबला. तिथेच राहिला. त्यानंतर लहान मोठी नोकरी शोधून भाड्याच्या घर घेतलं त्याने आणि तिथे शिफ्ट झाला. इकडे घर मालकाने रावसाहेब आणि गीताजींना सर्व माहिती सांगितली. तेव्हा रावसाहेब म्हणाले, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही त्याला आमचा पत्ता दिला नाहीत. आम्ही ते वृंदावनच्या आश्रमामध्ये खूप खुश आहोत. इथे आमच्यासारखे लोक आहेत आणि आमचे सारे पैसे आम्ही घेऊन ट्रस्टमध्ये जमा करून ठेवले आहेत. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत ही लोक आमची काळजी घेतील. त्यानंतर हे पैसे आमच्यासारख्या दुःखी आईवडिलांवर खर्च केले जातील. अशी मुले असण्यापेक्षा आम्हाला मूल नसतं तर आम्ही एवढे दुःख भोगले नसते. काय करावे सुनेला? सासू सासरे नको, पण त्यांचा कमावू बेटा पाहिजे होता. तिला तो मिळाला. आम्ही हेच समजू की आम्हाला मूल झालेच नाही. आज जेव्हा छोट्या छोट्या गरजांसाठी सुनीलला मेहनत करावी लागली तेव्हा त्याला जाणीव झाली की त्याने काय मिळवलं आणि काय गमावलं. एवढेच काय, पण पूनमला सुद्धा याची जाणीव झाली. आई तिला तिच्या सासू विरुद्ध भडकवत होती. आज तिने सुद्धा त्यांना वेगळे केले, असे म्हणून की आता मी माझ्या सुनेसोबत आणि मुलासोबत राहणार आहे. जर तू आमच्यासोबत इथे माहेरी राहिलीस तर ते लोक आम्हाला सुद्धा घरातून बाहेर काढतील. त्यामुळे हे चांगलं होईल की तू तुझी व्यवस्था दुसरीकडे बाहेर कुठेतरी कर. भाड्याचं घर आणि तिकडे जाऊन राहा. आणि शेवटी प्रत्येकाचा खरेपणा समोर आला आणि प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा वेळ आल्यावरच मिळाली. त्यामुळेच म्हणतात, प्रत्येक व्यक्तीला वेळच उत्तर देते. हे सत्य आहे. जो जसा वागतो तसेच त्याला त्याचं कर्माचं फळ मिळत असतं. अशा प्रकारे पूनम आणि सुनीलला त्यांच्या करणीची शिक्षा त्यांना चांगलीच मिळाली. कारण पूनमच्या आईने स्वतः तिला आसरा दिला नाही आणि इकडे सुनीलच्या आईबाबांनी त्याला आसरा दिला नाही.
त्यावेळेस त्यांना त्यांची चूक कळाली. म्हणूनच म्हणतात, जो जसा वागतो तसंच प्रकारचं फळ त्याला मिळत असतं, जसं की सुनीलला आणि पूनमला मिळालं होतं. तर मग मित्रमैत्रिणींनो, गीताजींनी आणि रावसाहेबांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? आणि पूनमला आणि सुनीलला मिळालेली शिक्षा, जसं कर्म केलं तसंच त्यांना त्याचे फळ मिळालं होतं, त्याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, चांगले कर्म करा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच चांगलं मिळेल. जर तुम्ही चुकीचं वागलात तर तुम्हाला चुकीचं प्रायश्चित्त नक्कीच भोगावं लागेल, हेच खरं आहे. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.